स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे पथक 20 फेब्रुवारी 2025 रोजी उपविभाग अचलपूर मध्ये तपास करीत असता गोपनीय बातमीदारांच्या खबरेवरून अंकुश पारिसे, आकाश पारिसे, शंकर बोरवार, विलास बोरवार यांना त्यांच्याजवळ असणाऱ्या 2 मोटरसायकलीसह ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ एका प्लास्टिक पोत्यात केबल वायर जाळून त्यातून काढलेला तांबा तार दिसून आला. सदर इसमांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चौघांनी मिळून मागील काही काळात विविध शेत शिवारातून केबल, मोटर पंप मशीन, स्प्रिंकलर पाईप, ॲल्युमिनियम तार व इतर शेतीपयोगी साहित्य चोरल्याचे सांगून चोरलेला केबल जाळून तांबा तार विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे सांगून शेतातून चोरलेले इतर साहित्य दुलागेट येथील भंगार दुकानदारांना चोरीचे असल्याचे सांगून कमी किमतीत विकल्याचे सांगितले. आरोपींना चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार दुकानदार बाबत विचारणा केली असता त्यांनी आरोपी क्रमांक 5 मजहर खान चांद व क्रमांक 6 अब्दुल गफार शेख मोहम्मद यांचे दुलागेट अचलपूर येथील दुकानात नेले. सदर दोन्ही भंगार दुकानदार यांनी घेत असलेला माल चोरीचा असल्याची जाणीव असून सुद्धा कमी किमतीत विकत घेतला. वरून त्यांच्या ताब्यातून चोरी करणाऱ्या आरोपितांनी सांगितल्याप्रमाणे एकूण 3 मोटर पंप मशीन, 47 नग स्प्रिंकलर नोझल, 9 प्लास्टिक पाईप, ॲल्युमिनियम तार मिळून आला. वरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपींनी सांगितलेले घटनास्थळ व कालावधी लक्षात घेऊन जिल्हा गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता आरोपींनी केलेल्या गुन्ह्यासंदर्भात विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. वरून चोरीचे एकूण 13 गुन्हे उघडकीस आले. सर्व आरोपितांकडून 3 मोटर पंप मशीन, 47 नग स्प्रिंकलर नोझल, 9 प्लास्टिक पाईप, ॲल्युमिनियम तार, केबल जाळून त्यातून काढलेला तांबा तार व गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकल असा एकूण 2,20,700 रुपयाचा माल नमूद गुन्ह्यात जप्त करण्यात आला. सर्व आरोपींना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन सरमसपुरा यांच्या ताब्यात देण्यात आले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.